प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक स्पोकन लेसन नंबर 8, 9 आणि 10 मध्ये आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आणि दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदाची माहिती घेतली. परंतु आता आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे वापरून त्याची वाक्य कशी बनतात आपण हे बघूया. इथे सुरुवातीला आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. याच्यामध्ये पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. इथे दुसरे वाक्य आहे येस नो टाइप म्हणजे होय किंवा नाहीचे वाक्य. तर होय किंवा नाहीचे वाक्य म्हणजे काय, प्रश्न विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. परंतु असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला कर्ता असतो हे लक्षात ठेवावे. येस नो टाइप सेंटेन्स होय किंवा नाहीच्या वाक्यामध्ये कर्त्याच्या पुढे जे हेल्पिंग वर्ब आलेले आहे ते सुरुवातीला येते आणि कर्ता पुढे जाऊन त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क येतो. आपण याला म्हणतो येस नो टाइपचे वाक्य, म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी जाणारे वाक्य. तर याच्यामध्ये बघा, इथं पॉझिटिव्ह वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स मधलं आय एम म्हणजे मी आहे. निगेटिव्ह वाक्य आय एम नॉट मी नाही. आता इथे बघा समोर काय केलंय, इथं हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद इथं आलेले सुरुवातीला आणि कर्ता पुढे जाऊन इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे. म्हणजे काय, एम आय क्वेश्चन मार्क म्हणजे मी आहे का. अगदी सेम तसेच हे हेल्पिंग वर्ब इथं आलेले आहे आणि हे कर्ता इथे गेलेला आहे आणि वाक्याचा उरलेला भाग पुढे आहे तसा घेऊन तिथे क्वेश्चन मार्क आलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ का असा होतो, म्हणजे मी नाही का. कशी वाटली ट्रिक? जबरदस्त ट्रिक आहे एकदम. आपण ती ट्रिक डोक्यात फक्त फिट करून घ्या. जसं चित्रपटामधली गाणं आपण फिट करतो ना गाणे, तसंच हे सुद्धा फिट करून घ्या. एकदम व्यवस्थित आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य बनवूया. पुन्हा एकदा आय एम म्हणजे मी आहे, आय एम नॉट म्हणजे मी नाही. प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद घ्या सुरुवातीला. एम आय क्वेश्चन मार्क म्हणजे मी आहे का. एम आय नॉट क्वेश्चन मार्क म्हणजे मी नाही का. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सहकार्य करा, सपोर्ट करा आणि माझे YouTube चॅनल वेदांत सगर 9148 ला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.